Hello student, today we are going to learn a very interesting, funny and humorous poem. The poem name is Please Don't Read Poems. It's a funny poem. So let's start. Ken Nesbitt. Who is the poet of this poem? Ken Nesbitt. Who is the poet? Ken Nesbitt write about poem. Please don't read this poem. Ken Nesbitt is a children's poet. He writes humorous poems. They express children's feeling and experience. Ordinarily, all authors want people to read their literature. But funnily, the author of this poem keeps on warning the reader not to read his poem. The warning have just the opposite effect. You are tempted even more to read the poem. केन नेस्बिट हे लहान मुलांचे कवी आहेत. लहान मुलांच्या भावना त्यांचे अनुभव हे त्यांच्या कवितेमधून मांडत असतात. सर्वसाधारणपणे प्रत्येक ऑथर्स जे आहेत, कवी असतील, लेखक असतील, तर त्यांना असं वाटतं की आपण जे साहित्य लिहितो तर ते प्रत्येकाने वाचावे अशी प्रत्येक लेखकाला, कवीला वाटत असते. पण गमतीदारपणे कवी केन नेस्बिट असे म्हणतात की प्लीज डोंट रीड पोयम. म्हणजे माझी कविता तुम्ही वाचू नका असे गमतीशीरपणे कवी म्हणतात. त्यामुळे आपल्यामध्ये असा एक मोह निर्माण होतो की आपण का ही कविता वाचू नये. तर अतिशय गमतीशीरपणे ही कविता केन नेस्बिट यांनी लिहिलेली आहे. चला तर ही कविता आपण पाहूया. प्लीज डोंट रीड दिस पोयम. Please don't read this poem. It's only mean for me. That is just move along now. There nothing's here to see. कृपया माझी कविता वाचू नका. ही फक्त माझ्यासाठीच आहे. That is just move along with. चला इथून बाजूने व्हा. There nothing here to see. याच्यामध्ये काहीही नाही आहे असे कवी फर्स्ट स्टांजामध्ये म्हणतो. Besides, I'm sure you had rather just go outside and play. So put the poem down now and slowly back away. कवी सेकंड स्टांजा मध्ये म्हणतो की Besides, I'm sure you had rather. म्हणजे इथून तुम्ही खेळायला जाणार आहे, मला खात्री आहे. तर जस्ट गो आउटसाइड अँड प्ले. तर तुम्ही इथून बाजूला व्हा आणि खेळा. सो पुट द पोएम डाऊन. माझी कविता इथंच ठेवून द्या आणि स्लोली बॅक अवे. आणि हळूवारपणे तुम्ही खेळायला चालले जा. हे व्हाय आर यू स्टील रीडिंग? दॅट इज नॉट व्हेरी नाईस. आय हॅव आस्क्ड यू वन्स पोलाइटली. डोंट मेक मी आस्क यू ट्विस. कवी म्हणतो की व्हाय आर यू स्टील रीडिंग. तरी तुम्ही कविता का वाचत आहे? हे बरोबर नाही आहे. आय हॅव आस्क यू वन्स अ पोलाइट. मी तुम्हाला अगोदर एकदा सांगितलेलं आहे. डोंट मेक, पुन्हा मला सांगायला लावू नका. नेक्स्ट स्टांजा. आय एम टेलिंग यू इट्स प्रायव्हेट. डू नॉट रीड वन मोर लाईन. Hey, that's one more. Now stop it. This isn't yours, it's mine. ही कविता माझी प्रायव्हेट आहे. डू नॉट रीड, तर ते कोणीही वाचू नका. हे दॅट्स वन मोर. आता तुम्ही कविता वाचत आहे तर ती कृपया थांबवा. ही कविता माझी आहे, तुमची नाही आहे. You are not allowed to read this. You really have to stop. If
you don't quite this instant, I swear I will call a cop. तुम्हाला कविता वाचण्याचा काही हक्क नाही आहे. यू रिअली हॅव टू स्टॉप. त्यामुळे तुम्ही कविता वाचण्याचे थांबवा. जर तुम्ही कविता वाचण्याचे थांबवले नाही तर मी पोलिसांना बोलावेल. कॉल, कॉल म्हणजे पोलीस. कॉल या शब्दाचा अर्थ काय होतो? पोलीस, पोलीसमॅन. कॉप, कॉप या शब्दाचा अर्थ काय होतो? पोलीस. कॉप म्हणजे पोलीस, पोलीसमॅन. नेक्स्ट आन्सर. हे will drag you off in handcuff. He will lock you up in jail and leave you there forever until you are old and frail. पोलीस तुम्हाला पकडून नेतील आणि तुम्हाला लॉकअप मध्ये टाकतील आणि तसेच तुम्हाला लॉकअप मध्ये सोडून देतील जोपर्यंत तुम्ही अशक्त आणि म्हातारे होणार नाही. नेक्स्ट आन्सर. Your friends will all forget you. You won't be even miss your family to will likely forget that you exist. त्यामुळे तुमचे मित्रही तुम्हाला विसरून जातील, तुम्हाला कोणीही मिस करणार नाही आणि तुमच्या कुटुंबामध्येही तुम्हाला कोणी मिस करणार नाही आहे. नेक्स्ट आन्सर. And all because you read this instead of having fun. ते सर्व कशामुळे होणार आहे? फक्त तुम्ही माझी कविता वाचण्यामुळे. खेळण्याचे राहण्यापेक्षा तुम्ही माझी कविता वाचत होते त्यामुळे तुमच्या सोबत हे सर्व काही घडणार आहे. सो इट्स टू लेट नाऊ ॲमिगो. ॲमिगो या शब्दाचा काय अर्थ काय होतो? मित्र. ॲमिगो मीन्स फ्रेंड्स. फ्रेंड्स, मित्र. It's too late now, amigo. The poems is nearly done. आता खूप उशीर झाले आहे मित्रांनो. The poem आता पूर्ण झालेली आहे. There only one solution. Here's what you have to do. Tell all your friends and family they shouldn't read it too. आता खूप उशीर झालेला आहे परंतु त्याच्यावर एक उपाय आहे. There only one solution. Here what you will have to do. तर ते तुम्ही एक करू शकता. Tell all your friends and family. तर तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींना आणि तुमच्या फॅमिलीला, कुटुंबाला सांगा की they shouldn't read it too. तर ही कविता पुन्हा वाचू नका, ही कविता कोणीही वाचू नका असे तुम्ही तुमच्या मित्रांना सांगा. So okay student, I hope you understand all this poem.